तुम्हाला माहित आहे एक चॉकलेटचा रॅपर सुद्धा वाया जात नाही म्हटलं, ते पण आम्ही पोरी डोक्याला लावून हिंडतो. आज होतो भाऊ बर्थडे सेलिब्रेशन. सो एवढा चांगला बर्थडे असल्यावर आपणही काही ना काही चांगलं दिसलं पाहिजे का नाही, तुम्हाला वाटते ना? मग ह्या पोट्ट्या तर मार मटकत होत्या. म्या म्हटलं ह्या एवढ्या मटकून राहिल्या, मिस कायले मागं राहू, आपणही काही वेगळं केलं पाहिजे याच्यापेक्षा. मग काय डोक्याला लावला चॉकलेटचा रॅपर अन मटकली चांगली. पहिले तर बर्थडे गर्लले मार भुलवलं आणि मग आणलं भाऊ उचित ठिकाणावर. आणल्याबरोबर गळीन इमोशनलच झाली म्हटलं. गंगा जमुना सरस्वती सगळ्याच आल्या होत्या भाऊ. ऍक्च्युली हे सर्व आले केक खासाठी, यायले की बर्थडेचं घेणदेण नाही, केक भेटला विषय एंड. खरंच ना, मुली खूपच इमोशनल असतात आणि मी त्या फंड्यात कुठंच बसत नाही भाऊ. इतक्या कठोर मनाची आहो की विचारूच नका. यायले अर्धा बर्थडे झाल्यावर आठवते की एक माणूस राहिला म्हणून माग राग नाही आला पाहिजे म्हणून त्याला झोपेतून उठून इथं आणतात. आता केक खाणं खाऊ घालणं सगळं झाल्यावर जरासं तोंडाला लावणं हे महत्वाचं आहे म्हटलं. त्याच्याशिवाय बर्थडे पूर्ण होतच नाही आपला. बर्थडे गिफ्ट जल आहे म्हटलं, जल. बर्थडे डेकोरेशन केलं नाही चालते, पण बर्थडे गिफ्ट दिलं पाहिजे म्हटलं ना तुम्हाला. फक्त केक खासाठी येतो आम्ही, आम्हाला काही घेणं नाही बर्थडेशी, फक्त केक खायचा बस झालं. आणि जास्त आम्ही पोरासारखं वाया धाडत नसतो म्हटलं, केक नॉर्मली लावतो. केक न कसे पिंपल येतात ना तोंडावर, तर त्याची काळजी घ्यायला लागते. तर सांगा मग हे चॉकलेटचं रॅपर कसं दिसून राहिलं डोक्याले.